शरण
झालो दास पायांचा जटाटवी गलज्वलं प्रवाह पावितस्थले कलेवलं विलंबितां भुजंगतुंगमाली डमड्डमड्डमड्डमड्डिनादमड्डमर्वयं चकारदण्डताण्डवं तनोतुन शिवं कैलासराना शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी झाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोलकारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यावत भूतलावावरील जडजीवांच्या उद्धाराकरिता अवतरलेले संत त्या संत मांदियाळीतील वैष्णव ज्येष्ठ अवतार श्रेष्ठ वैदिक निष्ठ आणि सांप्रदायिक वरिष्ठ असणाऱ्या जगतमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा भगवान काशी विश्वनाथाकडे कृपेची याचना व्यक्त करणारा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचा दंडक असल्या कारणाने परिहार देणे अत्यावश्यक आहे. तो असा किम निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वांना ज्ञात असलं तरी सांगणं मात्र वक्त्याचं कर्तव्य. या न्यायानं आज आपण अखंड हरिनाम सप्ताहामधील मागणीपर कीर्तन श्रवणासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मागील दिवसामध्ये आपण भगवान शिवजींच्या श्री हरी विठ्ठलाच्या भक्तीचं महत्व आपण श्रवण केलंय आणि ते श्रवण करत असताना एवढं सगळं उभारणं हे काही एकट्याचं का. म्हणून हरिकीर्तनामध्ये देखील मला जे मृदंगाची साथ करताय असे दोन्ही मृदंगाचार्य त्यांना लाख लाख धन्यवाद देते. उत्कृष्ट गायनाची साथ करणारे गायक वृंद देखील त्यांना देखील लाख लाख धन्यवाद देते. विनेकरी ताईपासून ते तुळशी वृंदावन धारण केलेल्या आई साहेबांपर्यंत सर्वांना लाख लाख धन्यवाद देते. साऊंड सिस्टीम सुद्धा अगदी उत्कृष्ट आहे, त्यांना देखील लाख लाख धन्यवाद देते. आणि भूदैवत जे आहेत असे असणारे आपले दीपक गुरुजी त्यांच्याही चरणावर वंदन करते. आदरणीय गुरुजींचा कॉल झाला आणि आदरणीय चौधरी सरांनी देखील निमंत्रणाचा कॉल केला. त्या सर्वांना धन्यवाद देते. आणि तुम्ही सगळे सोसायटीमध्ये सर्व जे काही त्यांना सपोर्ट करतायत पाठिंबा देतायत तुम्ही पुढे चला. आम्ही तुमच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या युक्तीला जागा राहून आज आपण सप्ताहाच्या मागणीपर्यंत पोहोचलोय. विठ्ठल विठ्ठल. आजचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे. संप्रदायामध्ये जो कोणी व्यक्ती आला, ज्या व्यक्तीने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली, त्या व्यक्तीने श्री हरी विठ्ठलाची वारी चुकता कामा नाही. त्याचबरोबर भगवान शिवजी म्हणजे नेमकं थोडस इको कमी. भगवान शिवजी यांचं वर्णन देखील ज्ञानोबा आणि हरिपाठामध्ये केलंय. गुरुस्थानी असणारे शिवजी आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. रामायणामध्ये देखील त्याचं वर्णन गुरुस्थानी आलंय शिवजींचं. वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणा. गुरुस्थानी असणारे शिवजी आहे आणि त्या शिवजींच्या महान अशा पर्वणी निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सांगते संप्रदायामध्ये ज्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली, जो संप्रदायाच्या वारकरी तत्वाला अनुसरून जो कोणी जीवन जगतोय त्यांनी त्याच्या जीवनामध्ये 77 तत्व पाळणं गरजेची आहे. ऐकताय ना तुम्ही? किती? 77 तत्व पाळणं गरजेचे, अर्थात 77 उपवास करणं गरजेचं आहे. मी प्रश्न करणार, आता उत्तर द्या. महिन्यातल्या 4 एकादशा अशा वर्षातले किती? महिन्यात किती एकादशी? दोन. मला वाटतं 4 इकडे नाही ना. महिन्यातले किती? 2. तसं 12 महिन्यातले किती? 24. लक्षात ठेवा, किती पकडायचे आपल्याला? 77. कॅल्क्युलेशन सुद्धा कामा नाही. व्यवहारात आपण 1 रुपया इकडे तिकडे झालं की कसं खळबळ उठते ना. अगदी त्याच पद्धतीने संप्रदायामध्ये 77 मोजायचे.
करायचे आपल्याला. महिन्यातल्या 2 एकादशी, 12 महिन्यातल्या किती? 24. आणि महिन्यातले किमान 4 सोमवार. तसे 12 महिन्यातले किती? 48. किती? 48. पहिले 24 आणि हे 48 इज इक्वल टू किती? 72. 72 हे फिक्स आहे आपले. किती? 365 दिवसांपैकी 72 उपवास हे फिक्स. आता त्याच्यातले 77 म्हटल्यावर 5 कोणते? तर ते 5 नाथराय वर्णन करतात. रामनवमी, नरसिंह द्वादशी, गोकुळ अष्टमी, वामन जयंती, रामनवमी, नरसिंह जयंती, गोकुळ अष्टमी आणि उत्तम महाशिवरात्र. हे 5 उपवास, पहिले 72 आणि हे 5 इज इक्वल टू 77. निदान वर्षातले नाही काही उपवास घडले, गुरुवार मधले, शनिवार वगैरे जे काही असतील ते, पण ज्यांनी संप्रदायासाठी जगतात, ज्यांनी संप्रदायाचं जे काही सिम्बॉल आहे अर्थात ही कंठीमाळ धारण केली, निदान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे 77 तत्व पाळणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या जीवनाला अनुसरून, त्या महाशिवरात्रीला अनुसरून वास्तविक ज्या 365 दिवसामध्ये 10 रात्री महत्वाच्या सांगितल्या, 10 रात्री, त्यामध्ये आपण भगवतीचा जागर करत असताना म्हणतो नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र. त्या 9 रात्र, मला विस्तार नाही करायचा, त्या 9 रात्र. आणि ही उत्तम महाशिवरात्र. रात्र म्हटलं की अंधार असतो. तुमच्याकडे कसं आहे? आहेत ना मागच्या? रात्र म्हटलं की अंधार असतो. आणि अंधार म्हणजे काय? अज्ञान. आणि त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी, त्या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी भगवान शिवजींकडे, काशी विश्वनाथाकडे, नर्मदेश्वर भगवंताकडे आपण याचना करावी की ते अपूर्ण असणारं जीवन आमच्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या. यासाठी कृपेची गरज आहे. तेच महाराज अभंगामध्ये बोलतात. विठ्ठल विठ्ठल. कुणाच्या मदतीशिवाय, कृपेशिवाय, मदत, कृपा, सहानुभूतीशिवाय व्यक्ती हा जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही. कारण कुणाची तरी कृपा असणं आपल्यावर गरजेची आहे, कुणाचं तरी मदत असणं गरजेची आहे, कुणाचं तरी सहकार्य असणं गरजेचं आहे. कारण बघा तुम्ही, साधा व्यवहारामध्ये, संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मार्गदर्शनाची फार गरज आहे. मार्गदर्शक हा गरजेचाच आहे. कदाचित संसारामध्ये मार्गदर्शक नाही भेटला किंवा भेटलेला जर चुकीचा भेटला तर होणारा नुकसान काही काळानंतर भरून निघेल. परंतु जर परमार्थामध्ये मार्गदर्शक भेटला आणि तो जर चुकीचा भेटला तर होणारं नुकसान प्रचंड आहे. होणारं नुकसान खूप आहे. मग ते होणारं नुकसान आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या युक्तीपर्यंत नेऊन पोहोचवतो. म्हणून मार्गदर्शक महत्वाचा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण पाऊल टाकायला गेलो तर त्या ठिकाणी खंबीर पाठिंबा असणारा मार्गदर्शक महत्वाचा आहे. आपण शिवजींची आराधना करायला निघालो, बघा तुम्ही, संत सांगतात, अरे तुम्हाला जर भगवान श्रीकृष्णाकडे जायचं असेल ना तर अगोदर शिवजींसारखं स्त्रोत आपल्याकडे भक्कम असणं गरजेचं आहे. श्रीकृष्णाची देखील आपल्याला भक्ती करायची असेल तर सगळ्यात पहिले आम्हाला शिवतत्व कळालं पाहिजे. त्यावेळेस आम्ही भगवंताकडे, कृष्णाजीकडे, कृष्णाच्या लीलांकडे जाऊ शकतो. माझा मुद्दा आहे, व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो, मार्गदर्शक महत्वाचा आहे. गायडन्स कुणाचं तरी महत्वाचं आहे. आणि ते गायडन्स करत असताना, ते संप्रदायामधले तत्व स्वीकारत असताना शिवजी हे त्यांचं चिरकाळ स्वरूप, शिवजी हे म्हणजे अगदी शिवजींचं वास्तव्य स्थान कोणतं आहे? भगवंत कुठे राहतात? स्मशानामध्ये राहतात ना. बहुतांश स्मशान हेच शिवजींचं राहण्याचं ठिकाण आहे. एक वेळचा प्रसंग आहे. माता पार्वती शिवजींना म्हणते, भोलेनाथ, एवढी सगळी प्रचंड दुनिया आहे आणि त्या दुनियामधले काही ना काही लोक छानसं असं घर बांधतात आणि त्या घरामध्ये निवास करतात. आपण सुद्धा छानलं घर बांधावं आणि त्या घरामध्ये वास्तव्य करावं.
त्यावेळेस शिवजी हसले आणि बोलले, पार्वती, आपल्या मनात जर भगवंताचं चिंतन असेल, आपल्या अंतःकरणात जर भगवंताचं नाव असेल, तर आपलं हे स्मशान सुद्धा अगदी उत्कृष्ट घर आहे. पण ज्या घरामध्ये, ज्या चांगल्या घरामध्ये भगवंताचं नाव नसेल, अंतःकरणामध्ये देवाचं चिंतन नसेल, तर ते घर नसून ते स्मशानासारखं. म्हणून अंतःकरण निर्मळ करण्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव. तुका म्हणे, चित्त करारे निर्मळ यमुनी गोपाळ राहे दे, यमुनी गोपाळ शुद्धीकरणासाठी. तुमच्या कॉलनीमध्ये काही साबण भेटते का? काही स्प्रे चित्त शुद्धीसाठी? न्यू व्हर्जन कसला आलंय का? अपडेट? आपल्याला शरीर शुद्धीकरणासाठी अनेक साधने मिळतील, परंतु चित्त शुद्धीकरणासाठी फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव, शिवतत्व. आणि ते शिवतत्व अंगीकारत असताना भोलेनाथ पार्वतीला सांगतात, माते, अंतःकरणामध्ये जर भगवंताचं चिंतन असेल, अंतःकरण जर समाधानी सुखी असेल, तर आपलं स्मशान सुद्धा चांगलं घर आहे. पण ज्या घरामध्ये भगवंताचं नाव नसेल, ते घर नसून स्मशानासारखं आहे. माझा मुद्दा आहे की परिस्थिती ही कदाचित मनस्थितीवर डिपेंडेंट असते. मनस्थिती जर बिघडली तर परिस्थिती सुद्धा बिघडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मनस्थितीसाठी तुम्हाला वर्षाचे 12 महिन्यामधले नाही काही दिवस भेटले, परंतु 7 दिवस मनस्थितीसाठी द्या. जे काही तुम्ही नियोजन केलंय 7 दिवसाचं, ते मनस्थिती बदलण्यासाठी 7 दिवस द्या. नाही तुम्हाला रोजच्या चालू असणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला मनस्थितीसाठी नाही पुरा वेळ देता आला, तरी किमान दिवसातला अर्धा तास किंवा 15 मिनिटासाठी मनस्थितीसाठी द्या. कारण मनस्थिती ही खूप गरजेची आहे. परिस्थितीपेक्षा मनस्थिती ही गरजेची, आणि त्या मनस्थितीला टिकून ठेवण्यासाठी शिवतत्व आम्हाला कळालं पाहिजे. भगवंत सांगतात, अरे आपलं सुख हे देशावर अवलंबून नसावं, आपलं सुख हे व्यवहारावर, वेशावर सुद्धा अवलंबून नसावं. वेशावर का अवलंबून नसावं? कारण भगवंत कोणता वेश धारण करतात? शिवजी गज चर्म व्याघ्रांभर, कंठी शोभे वासुकी हार. त्यांचा तो भस्ममुठी रुंडमाळा, भस्ममुठी रुंडमाळा.
पीतांबर कंठी शोभे वासुकी हार, हा वेश आहे भगवान शिवजींचा. म्हणून आपला आनंद हा वेशावर सुद्धा अवलंबून नसावा. एखाद्याला म्हटलं ना जाता का कार्यक्रमाला, थोडस नाराज होऊन म्हणतो, आणि नाराजीचं कारण विचारलं तर सांगतात की माझ्या साडीला प्रेसच नाही, म्हणून मी कार्यक्रमाला येत नाही. माझ्या टोपीला प्रेसच नाही, इस्त्रीच नाही, म्हणून मी कार्यक्रमाला. आनंद त्यांनी त्याच्यावर डिपेंड ठेवला, म्हणून दुःख झालं. शिवजी सांगतात आपला आनंद हा वेशावर सुद्धा नसावा. सहज एक वाक्य वाचलंय, खूप छान लिहितात बघा ते. लोक दुःखी का आहेत? जेवायला मिळत नाही म्हणून लोक दुःखी नाहीत. ऐका, जेवायला मिळत नाही म्हणून लोक दुःखी नाही, पण आमकच जेवायला पाहिजे म्हणून लोक दुःखी. कळतंय ना माझं बोलणं? जेवायला मिळत नाही म्हणून लोक दुःखी नाही, पण शुगर आहे पण गुलाबजामुन खावं वाटतात म्हणून दुःखी. भानगड इथे. आणि डॉक्टरनी जे पथ्य सांगितली, गुरुजींनी परिचय करून देत असताना बोलले की या ठिकाणी बरेच जण घाटीमध्ये डॉक्टर आहेत. मग पथ्य डॉक्टर जे सांगतात ना तेच आमच्या खूप आवडीचं असतं. जे पथ्य सांगतात तेच आवडीचं असतं. संप्रदायातलं पथ्य एकच आहे, पथ्यनाम पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे, विठ्ठलाचं जर भजन केलं, शिवजींचं जर भजन केलं तर जीवनात सुख आहे. माझा मुद्दा आहे, लोक दुःखी काय? घालायला कपडे नाहीत म्हणून लोक दुःखी नाही, पण संक्रांतीला पैठणीच पाहिजे होती म्हणून दुःख. घालायला कपडे नाहीत म्हणून लोक दुःखी नाही, पण अमकाच ड्रेस पाहिजे म्हणून लोक दुःखी. बघा तुम्ही, घर चांगलं नाहीत म्हणून लोक दुःखी नाही, पण शेजारची बिल्डिंग आपल्यापेक्षा भारी आहे म्हणून लोक. हे दुःखाचं कारण आहे मायबाप. पण या दुःखाच्या कारणाला बाजूला सारून जर सत्य काय आहे आणि सुख काय आहे, चिरकाळ सुखाची जर अनुभूती घ्यायचं असेल तर शिव तत्व अंतःकरणामध्ये रुजणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा तुम्ही, एखादा व्यक्ती हा मेरू पर्वतासारखा असतो. इकडून वारा आला काय आणि इकडून वारा आला काय त्याला काही फरक पडत. तसाच ज्ञानी असतो. सुखाचा वारा आला काय आणि दुःखाचा वारा आला काय तो त्याच्या स्थितीवर अगदी शांत असतो. ती शांतता प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला शिवतत्वाची गरज आहे. ती शांततेसाठी आम्ही शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भोळा आहे शिव भोळा, पण पुढे आणखी विशेष सांगितलंय चक्रवर्ती सुद्धा आहे. भोळेपणावर जाऊ नका. कधी कधी भोळा हा आपल्यापेक्षा पुढे निघून जातो, आपल्याला सुद्धा कळत नाही. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळावर सुद्धा मात करण्याची ताकद ही भोळ्यामध्ये असते. म्हणून भोळ्यापणावर जाऊ नका. कदाचित जर मागायला गेलो, शिवजी एक लोटा जल तुम्हाला समर्पित करतोय, असं असं द्या, असं असं करा, देतील शिवजी, प्रसन्न पण होतील. पण कदाचित थोडस अंतःकरणामध्ये वाईट विचार आले ना तर त्यांच्या भोळ्यापणाकडे जाऊ नका. ते चक्र सुद्धा कधी फिरवतील ना सांगू शकत नाही.
शिवतत्व अंतःकरणामध्ये रुजणं गरजेचं आहे. माझा मुद्दा आहे, शिवजी बोलतात आपला आनंद हा वेशावर अवलंबून नसावा, आपला आनंद हा देशावर अवलंबून नसावा, आपला आनंद हा व्यक्तीवर सुद्धा अवलंबून नसावा. कारण व्यक्तीवर जर आनंद अवलंबून ठेवला तर दुःख भेटण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शिवजींच्या बाजूला कोण असतात? भूते वेताळे भूत नाचती. वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. हसयुक्त उमापती, हसयुक्त उमापती, हसयुक्त उमापती, शिवजींच्या बाजूला कोण राहतात? भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्ष आहे त्यांना, पण व्यक्तीपासून दूर झालाय म्हणून आनंद आहे. आपल्या सोबत व्यक्ती आहे. सहज एक प्रश्न केला, पहिली लोक खूप भूतांच्या गोष्टी सांगायचे बाबा, जुने आजी पंजोबा, भूत होती असं असं गावामध्ये, रात्रीच्या 12 वाजता अमावस्येची रात्र, काळाकुट अंधार, आणि त्या अंधारामध्ये घरी यायचंय, मध्ये स्मशान, त्या अंधारातून घरी यायचं आम्हाला घरी, आणि तिथं कुणीतरी सांगितलं त्या झाडावर, असं जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मुखातनं काय चालू होतं? राम 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 राम. इकडे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीस. समोर कोण आहे? समोर पण आजकाल भूत काही दिसत. सहज विचारलं, आधी तुम्ही पहिले खूप गोष्टी सांगायच्या, भूत अशी होती, या झाडावर राहायची, असं करायची, तसं कर. आजकाल भूत काही दिसना गेली. त्या आजींनी इतकं छान उत्तर दिलं बाबा. त्या आजी म्हणते आता माणसंच भूतासारखी वागायला, माणसंच भूतासारखी वागायला लागली तर भूत तरी कवर जमिनीवर राहते. माझा मुद्दा आहे, व्यक्तीमध्ये जर तुम्ही राहाल तर दुःख होण्याची दाट शक्यता आहे. पण शिवजींच्या आजूबाजूला भूत राहतात आणि त्या भूतामध्ये राहून सुद्धा शिवजी त्यांचं भजन करायला, चिंतन करायला, त्यांच्या गुरुस्थानी जे आहेत ते सोडत नाही. शिवजी कुणाचं भजन करतात? भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. भजन ते शिवजी रामजीचं करतात आणि रामजी शिवजीचं भजन करतात. आणि मग ते भजन करत असताना तुकोबरा या ठिकाणी बोलतात की हे भोलेनाथजी, आम्ही तेच भजन करत आलोय, गेले 6 दिवस झाले. आज आम्ही तुम्हाला थोडीशी कृपेची याचना व्यक्त करतोय आणि ती कृपा आमच्यावर होण्यासाठी तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काशी विश्वनाथ यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंकडे पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये केलेली मागणी महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जगद्गुरु तुकोबराय भगवान काशी विश्वनाथाकडे कृपा करा याची याचना करतायत. बघा तुकोबराय ज्या अर्थी भगवंताला बोलतायत, तुकोबरायांना मागायचंय म्हणून तुकोबराय तुम्ही विश्वनाथ बोलतात. तुम्ही आदरार्थी शब्द वापरला. शब्दाकडे लक्ष द्या. तुकोबरायांनी आदरार्थी शब्द वापरलाय. तुम्ही विश्वनाथ आणि स्वतःबद्दल बोलत असताना मी वापरलाय दीन रंग मी अनाथ. बघा संत हे देवाबद्दल बोलत असताना किंवा संत हे संतांबद्दल बोलत असताना त्यांना आदर देतात आणि स्वतःबद्दल बोलत असताना मीपणाने बोलतात. एकेरी भाषेमध्ये बोलतात. बोलण्यावर खूप काही डिपेंड आहे. बघा वाणी और विचार, ऐका, वाणी और विचार ये दो प्रोडक्ट हमारे खुद के कंपनी के हैं. वाणी और विचार ये दो प्रोडक्ट हमारे खुद के कंपनी के हैं. क्वालिटी जितनी अच्छी दोगे वैल्यू उतनी ज्यादा बढ़ेगी. बोलण्यावर सर्व काही डिपेंड आहे. तुम्ही जशी क्वालिटी द्याल तशी तुमची व्हॅल्यू ठरवल्या जाईल. एखाद्या वस्तूची जर तुम्हाला किंमत ठरवायची असेल तर ती वस्तू कशा पद्धतीने तुम्हाला सुख देते त्यावर तुम्ही त्या वस्तूची किंमत ठरवतात. म्हणून बोलत असताना ज्ञानोबराय बोलतात साज आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच बोलावं, खरं बोलावं, मवाळ बोलावं. अंतकरण दुसऱ्यांचं दुखलं जाऊ नये याची आपण खात्री घेऊन समोरच्याला बोलावं. म्हणून तुकोबराय सुद्धा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काशी विश्वनाथाला याचना करायची, मागणी मागायची. त्या अर्थी त्यांना सांगतात तुम्ही विश्वनाथ. संतांबद्दल बोलत असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती माणूस. स्वतःबद्दल बोलायचं असेल तर एकेरी बोलतात आणि भगवंताबद्दल संताबद्दल बोलायचं असेल तर आदरार्थी हा उद्देश आहे. पुढे बोलतात की तुम्ही विश्वनाथ, विश्वाचे नाथ आहात, विश्वाचे मालक आहात. परमात्मा हा विश्वाचा मालक आहे. गीतेमध्ये वर्णन गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत. प्रभू, जो प्रभू हा शब्द वापरलाय तो प्रभू म्हणजे मालक. तुम्ही या जगाचे मालक आहात. काय आहात, काय आहे तुझ्या सत्तेने वेदासी तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे. सुयासी चलणे, सुयासी चलणे तुझ्या गळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. एवढी ताकद ज्याच्यात आहे त्याचं नाव परमात्मा आणि तो जगाचा मालक आहे. आपल्याला मालक म्हणून घ्यायची खूप सवय आहे. घराचे तुम्ही नाहीत का? सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली का? नाही ना? घराचे जोरात, घराचे, जमिनीचे, घरच्यांचे, यांची तुम्ही कोण आहात? नाही का? आहे ना जोडी कीर्तनामध्ये, हरिकीर्तनामध्ये हे मालक आहेत. मग यांना विचारलं त्यांचा श्वास तुमच्या सत्तेने चालवा बरं, चालेल का? व्यवहाराच्या दृष्टीने हे तुमचे मालक आहेत
परंतु आपल्या सगळ्यांचा मालक एकच आहे, तो म्हणजे भगवंत, तो म्हणजे परमात्मा, तो मालक आहे. आणि त्या मालकाकडे तुकोबराय व्यक्त करतात, इच्छा व्यक्त करतात. कारण मदतीची गरज आहे, कृपेची गरज आहे. कारण प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे, प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. त्याला पूर्णतेसाठी कृपेची गरज आहे, मदतीची गरज आहे. जीव अपूर्ण काय आहे? जीव हा अपूर्ण का आहे? कारण तो जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे. थोडं ऐका, जीव आहे म्हणून अपूर्ण आहे म्हणजे नेमकं काय? तर त्याची जीवदशा शिल्लक आहे म्हणून हा जीव अपूर्ण आहे. मग ती जीवदशा पूर्ण होण्यासाठी काय असावं? तर ती जीवदशा पूर्ण होण्यासाठी 4 व्यक्तीची कृपा असणं आपल्यावर गरजेचं आहे. एक म्हणजे सगळ्यात पहिली कृपा, मनाची कृपा असणं गरजेचं आहे. स्वतःच्या अंतःकरणाची, स्वतःच्या मनाची आपल्यावर कृपा होणं गरजेचं आहे. एखादा म्हणतो ना की माळ घालायची मी आत्ता 1 मिनिटात घालू शकतो, फक्त माझ्या मनात आलं पाहिजे. माळ घालायला काही नाही, आत्ता घालू शकतो, पण माझ्या त्याच्यावर ज्यावेळेस मनाची कृपा होईल त्यावेळेस तो अंतःकरणामध्ये माळ, गळ्यामध्ये माळ घालू शकतो. अन्यथा तो माळ घालणार व ज्यांनी ज्यांनी माळी घातल्या नाही, रिकाम्या जागा, समजा त्याच्या मनाची आणखी त्याच्यावर कृपा झालेली, मनाची कृपा होणं गरजेचं आहे. मन जिंकता यावं, व्यक्तीला मन जिंकता यावं. मन जर जिंकायचं असेल, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते मन जिंकल्यावर. मन जिंकता आलं पाहिजे. दुसरी कृपा, शास्त्राची कृपा होणं गरजेचं आहे. शास्त्राची कृपा होणं म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र हे समन्वयाने कळावं, शास्त्राचा पूर्णतः अर्थ आपल्याला कळावा म्हणजे शास्त्राची कृपा आहे. समजा तुम्हाला प्रश्न विचारला, भक्ती कठीण आहे का अवघड आहे? म्हणजे भक्ती कठीण आहे की सोपी आहे, हा तुम्हाला प्रश्न केला. भक्ती करतात ना सगळे, शिवजींची भक्ती धरून नाही, जर सप्त्याच्या 7 दिवस जरी झालं तरी आस्था चॅनलवर आपण बघतो ना काय, सिहोर महाराज, ती सुद्धा घरामध्ये राहून भक्ती करतात ना तुम्ही. मग माझा प्रश्न आहे, भक्ती सोपी आहे का भक्ती अवघड आहे, कठीण आहे? सोपी. तुमचं काय मत आहे? मागचे बोलत नाहीत का? परमार्थ तुमच्या दृष्टीने परमार्थ हा सोपा आहे का अवघड आहे? 7 दिवसामध्ये जरी तुम्ही अनालिज केलं असेल, परमार्थ कठीण आहे, तुमच्या दृष्टीने सोपी आहे. आपल्याला उत्तर एकच पाहिजे ना, 2 उत्तर जर लिहिलं तर चूक देतात ना, चुकीचा चेहरा देतात ना. कीर्तन होईपर्यंत आपण सध्या एकाच पक्षात राहू, कीर्तन होईपर्यंत एकाच ठिकाणी राहू. भक्ती सोपी आहे की कठीण आहे? इकडनं उत्तर आलं भक्ती सोपी आहे, इकडनं आलं भक्ती कठीण आहे. बघा तुम्ही, भक्ती जर सोपी म्हणायचं गेलं तर तुकोबारायांचं प्रमाण आहे, भक्ती पंत बहु सोपा. आणि तेच तुकोबाराय पुन्हा बोलतात, भक्ती तो कठीण सुळावरची पोळी. मग भक्ती कठीण आहे की भक्ती सोपी आहे, याचं समन्वयाने उत्तर कळणं म्हणजे शास्त्राची कृपा. याचं उत्तर कळणं, भक्ती कठीण आहे पण भक्ती सोपी सुद्धा आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्माची पापे जळून जातात जर तुम्ही नामसंकीर्तन केलं तर. एवढी ताकद त्या नामामध्ये, एवढी ताकद त्या भक्तीमध्ये. मग अन्य साधनानं भक्ती सोपी आहे पण मुळात भक्ती कठीण आहे.
हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही श्रीमद भागवत महापुराण श्रवण केलंय का? भागवत ऐकलेलं आहे का? हा, ऐकलेलं आहे. मग भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेत. आजी, मथुरेत झाला. पण तुकोबरा बोलतात कृष्ण गोकुळी. भगवंताचा जन्म मथुरेत झाला, पण संत काय सांगतात? कृष्ण गोकुळी. भगवंत खेळ कुठे खेळे बघा? वृंदावन गोकुळ. खेळ कुठे खेळे? गोकुळात खेळ. पण संतांचं प्रमाण बालपणी हरी खेळे मथुरे माझा. मग आता गोकुळात खेळे का मथुरात खेळे? मग जन्म हा मथुरेत झाला की गोकुळात? हा, याच समन्वयाने कळणं म्हणजे शास्त्राची कृपा. ती शास्त्राची कृपा, पहिली मनाची कृपा, दुसरी शास्त्राची कृपा, तिसरी संतांची कृपा होणं गरजेचं आहे, आणि चौथी कृपा जीवनातली महत्वाची ती म्हणजे भगवत कृपा. भगवंताची कृपा, ईश कृपा होणं आपल्या जीवनामध्ये नितांत गरजेचं आहे. ज्यावेळेस भगवंताची कृपा होईल त्याच वेळेस आपण भगवंताला मागण्याची ताकद आपल्या अंतकरणामध्ये, अर्थात थोडी तरी कृपा करा असं आपण म्हणू शकतो. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात. कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते थोडी. बोलतात कृपा कराल ते थोडी का? कारण मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. म्हणून हे विश्वनाथ कृपा कराल ते थोडी, थोडी कृपा करा. विचार जर करायला गेलं तर दीन, दीन म्हणजे नेमकं काय? जो इंद्रियाच्या अधीन झाला तो दीन आहे. ज्याचे इंद्रिय हे त्याच्यानुसार, त्यांनी सांगितल्या कृतीनुसार जर चालत नसेल तर समजावं तो इंद्रियाच्या अधीन गेला. जर एखादं इंद्रिय म्हटलं आज कीर्तनाला जायचं, पाय जर म्हटले आज कीर्तनाला यायचं, तर तुम्ही घरीच बसताना हा म्हणता. जो इंद्रियाच्या अधीन गेला तो दीन आहे. मग तुकोबाराय स्वतःला दीन म्हणतात, त्या अर्थी तुकोबाराय दीन कसे? तुकोबाराय तर बोलतात इंद्रियाचे धनी आम्ही झालो, इंद्रियाच्या धनी आम्ही झालो. गोसावी तुकोबाराय या ठिकाणी जर इंद्रिया वाचून जर जेव्हा जगताय तर तुकोबाराय दीन कस काय? प्रश्न आहे. पुढे तुकोबाराय बोलतात रंक, रंक म्हणजे भिकारी, रंक म्हणजे गरीब. तुकोबाराय भिकारी होते का? तुकोबाराय गरीब होते का? सावकारकी करणारे तुकोबाराय होते. तुकोबाराय गरीब कसे असणार? तुकोबाराय दीन सुद्धा नव्हते, तुकोबाराय रंक सुद्धा नव्हते. कारण तुकोबारायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, आम्ही त्रैलोक्यावर राजे करणारे आहोत, तर आम्ही रंक कस काय? ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात त्या अर्थी तुकोबाराय दीन सुद्धा नाही, रंक सुद्धा नाही, तुकोबाराय अनाथ सुद्धा नाही. कारण संपूर्ण जगाला सनाथ करण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे ते अनाथ कसे असणार? म्हणून तुकोबाराय दीन सुद्धा नाही, रंक सुद्धा नाही आणि अनाथ सुद्धा नाही. मग का हो तुकोबाराय तुम्ही या अभंगामध्ये मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे हा उच्चार का केला? त्यावर तुकोबारायांचं उत्तर आहे. तुकोबाराय उत्तर देत असताना बोलतात की ही पराकोटीची लीनता अंतःकरणात. कारण मागणाऱ्याकडे ही लीनता असणं गरजेची आहे. ज्याला आपण मागतोय तो आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याच्या पद्धतीने आपल्याकडे ही लीनता, ही नम्रता असणं गरजेची आहे. आणि त्या लीनतेला अनुसरून तुकोबाराय बोलतात की मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. थोडंसं लक्ष द्या, फक्त दीन, रंक, अनाथ एवढंच सांगेल. तुकोबाराय दीन नाही,
पण तुकोबरायांच्या शब्दाकडे जो अर्थ आपण आता बघितला, इंद्रियाच्या अधीन जो झाला तो दिन, पण या ठिकाणी दीनतेची व्याख्या तीन आहे. दुसरा अर्थ बघत असताना दीनता म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी लागलेली अंतकरणामध्ये तळमळता, अंतकरणामध्ये तीव्रता जी निर्माण होती ती दीनता आहे. ती अंतकरणामध्ये भगवंत मला भेटावा याची अंतकरणामध्ये तीव्र इच्छा व्हावी, त्या ठिकाणी दीनता निर्माण होते. कुणाच्या अंतकरणामध्ये तीव्र इच्छा झाली? प्रभू रामचंद्रजींच्या रामायणामधील प्रसंग आपल्याला माहिती आहे, मा शबरीचा. शबरी मातेचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बाल वयामध्ये घर सोडून एका ऋषींच्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये मा शबरी राहत आहे आणि ऋषींनी सांगितलं की एक ना एक दिवस तुला भगवंत भेट देतील, एक ना एक दिवस प्रभूजी तुझ्या कुटियामध्ये येतील. ठाम विश्वास बसला की एक ना एक दिवस येतील. कधी येतील हे नाही सांगितलं, वार नाही सांगितलं, तारीख नाही सांगितली, वर्ष नाही सांगितलं, पण एक ना एक दिवस येतील. तीव्रता सांगते बरं का प्रभू भेटीची किती अंतकरणामध्ये असावी. एक ना एक दिवस येतील. बालवय होतं तेव्हापासून शबरी मातेने अंतकरणामध्ये ठसून ठेवलं की प्रभूजी मला एक दिवस तरी भेट देणार आहे, आणि ती तीव्रता वृद्धापन काळापर्यंत टिकून राहिली की एक ना एक दिवस प्रभूजी येतील. रोज सकाळी शबरी माता ज्या दिशेने प्रभू येणार आहे ती दिशाने तो मार्ग अगदी छान फुलाने सुशोभित करून ठेवायच्या. ज्या आसनावर प्रभूजी बसणार आहे ते आसन सुद्धा अगदी छान फुलाने सुशोभित करून ठेवायच्या. प्रभूजींसाठी माला देखील तयार करून ठेवायच्या. वाट बघायच्या. सायंकाळ झाली, दिवस मावळला, प्रभू आज नाही आले म्हणून थोडस अंतकरण स्थिर व्हावं यासाठी उद्या तरी प्रभूजी येतील या उमेदीने, या उत्साहाने दुसऱ्या दिवशी उठायच्या आणि पुन्हा रोजच्या सारखं ज्या दिशेने प्रभू येणार आहे ते आसन सुद्धा सुशोभित करावंच, माला तयार करायच्या, सगळीकडे सडा संमार्जन करायचा. अंतकरणामध्ये एवढी तळमळता निर्माण झाली, एवढी दीनता निर्माण झाली की प्रभूजी एक ना एक दिवस तरी माझ्या घरी येतील. ही तीव्रता बघत असताना साधक बाजूने जात असताना, शबरी मातेच्या कुटियाच्या बाजूने एक साधक जात असताना तो साधक म्हणतो, अरे भिल्ल जातीची तू शबरी आहे आणि तुला वाटतं की प्रभूजी तुझ्या घरी येतील म्हणून? भिल्ल जातीची शबरी असं ऐकल्याबरोबर अंतकरणातील थोडा सुद्धा विश्वास डगबगला नाही महाराज. कारण सुदामा के तंदूर में कोई दखल ना थी प्रेम था, सुदामा के तंदूर में कोई दखल ना थी प्रेम था, भाई मीरा की कीर्तन में कोई नकल ना थी प्रेम था. अरे कौन से हीरे जड़े थे नरसी की खड़ताल में, क्या बांध कर लाया था सुदामा फटे हुए रुमाल में, बन में जाकर खाया द्रौपदी की थाल में, क्या समझकर बन गए श्री हरि नंद के जंजाल में. अरे जिसके झूठे बैर खाए उसकी क्या औकात थी, दरअसल हीरे मोती से चमक प्यारो, ये तो प्रेम और विश्वास की बात थी, ये तो प्रेम और विश्वास की बात थी. अंतकरणामध्ये प्रेम आणि भगवंताप्रती असलेला विश्वास आणि भगवंत भेटीची असलेली जर तुमच्या अंतकरणामध्ये तळमळ असेल, तीव्रता असेल, तर ते शिवजी सुद्धा तुमच्यावर कृपा करतील. विठ्ठल विठ्ठल. ही दीनता आमच्याकडे असणं गरजेची आहे. ही तीव्रता भगवंताप्रती व्याकुळता आमच्याकडे गरजेची आहे. आणि ती व्याकुळता निर्माण होण्यासाठी, त्या व्याकुळतेची शरीराची चार्जिंग होण्यासाठी हे 7 दिवस आखलेले आहे. नाही ना आम्ही कुठे जात, नाही ना आमच्याकडनं दुसरे काही अन्य साधन घडते, म्हणून हे 7 दिवस तरी आम्ही पूर्णतः फुल चार्जिंग केली पाहिजे की पुढच्या वर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सप्तेपर्यंत ती चार्जिंग डीम होता कामा. ती थोडी फार कमी झाली तर चालेल इलेक्शन आल्यावर, पण पूर्णतः कमी होता कामा. ती तीव्रता गरजेची. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी दीन, मी रंग सुद्धा तुकोबराय बोलले. मी रंग आहे. रंग म्हणजे काय? भिकारी. रंग म्हणजे गरीब. तुम्ही भिकाऱ्यावर प्रेम करतात का? भिकारी आवडतो का तुम्हाला? भिकाऱ्यावर तुम्ही म्हणजे संबंध ठेवतात का भिकाऱ्यासोबत? काही सोयरी? कसं आहे तुमच्या सोसायटीमध्ये? सांगा बरं मागचे. तुम्ही असं म्हणतात का, खूप भिकाऱ्यांसोबत आमच्या ओळखी आहे, रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्यासोबत आमचं उठणं बसणं आहे?
भिकाऱ्यासोबत आमची काही मैत्री, भिकाऱ्याच्या सोबत आमचे काही संबंध, भिकाऱ्यासोबत आमचं काही प्रेम, म्हणजे जे सगळ्यांपासून दूर आहे तो कोण आहे? ज्याला लोक जवळ सुद्धा करत नाही तो कोण? भिकारी. तो कोण? गरीब आहे. काही काही जण असेच असतात. थोडासा जर पैसा 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 बोलायला लागला की त्याच्यापेक्षा त्याच्या सोबत जो जीवन जगत होता पण सोबतीचा माणूस कदाचित दूर होण्याची शक्यतेचं कारण फक्त एकच आहे, त्याचं नाव ह्यावर. तो खूप अवघड आहे. हा, तो कमवावा भरपूर पण तो योग्य मार्गाने सुद्धा कमवला गेला पाहिजे. माझा मुद्दा आहे, भिकाऱ्यावर आपण प्रेम करत नाही, भिकाऱ्याबरोबर आपण सोयरी करत, भिकाऱ्याबरोबर आपण संबंध ठेवत नाही. पण जो सगळ्यांपासून दूर असतो तो कोण असतो? भिकारी. तुकोबरा सुद्धा म्हणतात आम्हाला भिकारी व्हायचे. कुठला? होईन भिकारी पंढरीचा वारकरी. भिकारी व्हायचंय पण कुठला व्हायचंय? पंढरीचा. का व्हायचंय? अंतरोनी जन जावे दुरी. भिकाऱ्याजवळ आपण लई वेळ थांबू शकत नाही. लोक दूर जातात. भिकारी जर यायला लागलात ना लोक दूर जातात. तुकोबरा म्हणतात तसं भिकारी आम्हाला व्हायचंय, कारण हा पसारा दूर गेल्याशिवाय देव कृपा करत. हा पसारा दूर व्हायचं असेल तर अंतकरणामध्ये भिकारी वृत्ती येणं गरजेचं आहे. ती भिकारी वृत्ती येण्यासाठी तुकोबरा म्हणतात मी रंक आहे. पहिले तुकोबरा बोलले मी दीन आहे, रंक. आणि तिसरा मुद्दा तुकोबरा बोलतात मी अनाथ आहे. अनाथ. अनाथ बोलत असताना भिकाऱ्यासोबत आपण संबंध ठेवत नाही. ज्या अर्थी भिकाऱ्यापासून आपण दूर जातो त्या अर्थी भिकारी हा एकटाच असतो. आणि एकटा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? अनाथ म्हणतो. आणि एकट्याला अनाथ म्हटल्यावर आणि एकटा बघितल्यावर भगवंत कृपा करत असतो. एकटा जर व्यक्ती असला, आपण म्हणतो ना बघा, फुलाखाली राहणारे असतील, अन्य कुठं जर भिकारी दिसले तर त्यांचा म्हणतो याचा वाली कोणीच नाही. यांचा वाली कोण आहे? भगवंत. भगवंत त्यांना आपण आलिशान त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. ज्यावेळेस पांडुरंग ज्यावेळेस शिवजी कृपा करतील त्यावेळेस आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येऊ शकतं. थोडासा एक मुद्दा सांगते, लक्षपूर्वक ऐका. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, वाल्मिकजी, वाल्या कोळी. ज्यावेळेस नारदजींची भेट झाली, ज्या वाल्या कोळ्याला फक्त मारा जोडा कापा तोडा फोडा एवढं माहिती असणाऱ्या वाल्या कोळ्याला नारदजीची भेट झाली. आणि नारदजीची भेट झाल्यावर नारदजी म्हणतात अरे ज्यांच्यासाठी तू हे करतोय ते तुझ्या एकही या पापामध्ये भागीदार नाहीये. तू जाऊन विचार त्यांना माझ्या पापामध्ये भागीदार आहात का? तर ज्यावेळेस सगळ्यांनी नाही उत्तर सांगितलं त्यावेळेस नारदजी बोलतात आता तू राम 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 या अक्षराचा जप कर. मग ज्यावेळेस नारदजींनी सांगितलं तू राम या अक्षराचा जप कर त्यावेळेस वाल्या कोळ्याला राम म्हणता येत होतं का? येत होतं का? मग तो काय म्हणत होता? मरा मरा. कारण जीवन त्याच्यातच गेलं म्हणून त्याच्या मुखामध्ये राम सहजासहजी येत. फक्त मरा 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 मरा. आता ऐका, रामातला रा हा मरामध्ये सुद्धा आहे. रामातला रा हा मरामध्ये सुद्धा आहे आणि रामातला म हा मरामध्ये सुद्धा आहे.
शब्दामध्ये अक्षरामध्ये काही फरक. रामातला रा हा मरामध्ये सुद्धा आहे आणि रामातला म हा मरामध्ये सुद्धा आहे. अक्षर एकच आहे पण त्याला राम म्हणता येत नव्हतं, त्याला काय म्हणता येत होतं. मग ज्या वेळेस भगवंताचं नाव मुखामध्ये येईल समजावं आपल्यावर भगवंताची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. ते नाव मुखामध्ये येण्यासाठी आम्हाला आस लागली पाहिजे, आम्हाला गोडी लागली पाहिजे, त्या भजनाची गोडी लागली पाहिजे. ज्यावेळेस भजनाची गोडी लागेल त्यावेळेस ते हरी आम्हावर कृपा करतील. तेच तुकोबराय बोलतात, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही विश्वनाथ. मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे, म्हणून कृपा कराल ते थोडी. पाया पडील बराडी थोडी तरी कृपा करा. मग कृपेसाठी आम्हाला भगवत प्राप्तीची गरज आहे. भगवंताची कृपा होण्यासाठी आम्हाला मुखामध्ये नाव येणं गरजेचं आहे. म्हणून एक वेळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मासाहेबांचं भजन करायचं आहे. त्यासाठी ज्यांना ज्यांना भगवंताने 2-2 हात दिलेली आहेत, कळालं ना तुम्हाला. शिवजींचं भजन गाऊ, शिवजींचं. रे जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले. सब देवों के देव निराले बम 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 बोले. सब देवों के देव निराले बम 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 बोले. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले. सब देवों के देव निराले बम 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 बोले. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले. सब देवों के देव निराले बम बम असं वाटतं की आपल्या अंतःकरणातून भगवंताचं नाव निघावं, ती तीव्रता अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी सगळ्यात पहिलं शुद्धीचं साधन म्हणजे सुरुवातीची स्टेप म्हणजे भगवंताचं चिंतन, त्याचं नाव आपल्या मुखामध्ये. बघा तुम्ही शाळेत गेल्यावर तुम्ही लगेच अ आ ई शिकतात का? नाही, पहिले 12 खडी आपल्याला शिकवली जाते. काना, मात्रा, वेलांटी, इकार, उकार हे शिकवल्यानंतरच आपल्याला शब्द वाचता येतात, शब्द कळतात. अगदी त्याच पद्धतीने संप्रदायामध्ये सुद्धा नवे नवे जीवन आनंदी जगण्यासाठी आपल्याला भगवंताचं नाव ही पहिली स्टेप पार करणं गरजेचे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास
दास्यम सख्यम आत्मनिवेदनम पर्यंत पोहोचायचं असेल तर श्रवण केलेलं नाव त्याचं कीर्तन करावं, मनन करावं आणि मग ते भगवंताचं नाव अंतकरणामध्ये रुजू होईल. ते नाव घेण्यासाठी आम्हाला 7 दिवस हे दिलेले आहे. म्हणून अहोरात्र आपण 7 दिवस तरी भगवंताचं या पर्वणीपर्यंत तरी नाही 7 दिवस जमलं तर आज देखील हरिजागर करून, कारण उत्तम महाशिवरात्रीला केलेलं जे पुण्य आहे ते हजारो पटीने वाढत असतं. कारण पर्वणीच्या काळामध्ये केलेलं पुण्य हे लाखो पुण्याच्या बरोबरीने असतं. म्हणून पर्वणी साधता आली पाहिजे. साधला हा पर्व काळ हे नितांत गरजेचं आहे. जीवनामध्ये पर्व काळ साधणं गरजेचं आहे. मग तो साधण्यासाठी हे हरी हे विश्वनाथा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, थोडी कृपा करा. कारण तुमच्याकडे काहीच कमी नाही. का येऊ नये तुम्हापासी मी तवल्पची संतोषी. तुमच्याकडे काहीच कमी नाहीये. मी तर अल्प आहे, अल्पमती आहे, अल्पबुद्धी आहे. म्हणून थोडी तुम्ही कृपा करा. आणि अंतिम चरणामध्ये तुकोबराय बोलतात, तुका म्हणे देवा काही बातुके पाठवा. आमची जर खरंच तुम्ही जर आमच्यावर कृपा करत असाल तर आम्हाला पुन्हा पत्राने सांगा की आम्ही देखील कृपेचे पात्र आहोत की नाही. अभंगाचं अंतिम चरण. तुका म्हणे देवा
अंतिम चरणामध्ये तुकोबराय बोलतात, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. आमच्या जर कृपा करणाऱ्यांमध्ये काही जर चुकी झाली असेल ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि तुम्ही जर आमच्यावर कृपा करत असाल तर ती कृपा सुद्धा आमच्यावर असू द्या. हा अशय कृपेची याचना जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये मागवी स्वरूपाने व्यक्त करतात. कारण भगवंत कृपा करणारा आहे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबरा तुम्ही कृपा करा कृपा करा कृपा करा असं का म्हणतात? संतांना वाटत नाही का, देवाला वाटत नाही का की सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून? संतच बोलतात ना, अवघाची त्रैलोक्य सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे वरीन तिन्ही, आनंदाने वरीन तिन्ही लोक आणि सर्वांना सुखी करीन असं देवाला संतांना वाटतं. पण कृपा का करत नाही? तर कृपा ते का करत नाही त्याची फक्त अडचण सांगते. अडचण संत आणि देव आपल्यावर कृपा का करत नाही त्याची अडचण एवढीच आहे. आपल्याला गाय माहिती आहे, गाय कौ COW कौ गाय आणि तिचं असणारं वासरू. वासराने गाईला पिणं हे महत्वाचं, गाईने वासराला पाजणं. ठीक, तुमचं काय म्हणणं आहे? एकाच पक्षात राहणार, एकच काहीतरी. गाईने वासराला दूध पाजणं हे महत्वाचं किंवा वासराने गाईला पिणं हे सुद्धा महत्वाचंच. पण ऐका, वासराने गाईला पिणं हे जरी महत्वाचं असलं तरी गाईने वासराला पाजणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं. एखाद्या वेळेस गाय जर तिची देवाज्ञा झाली गायची, मग 3-4 दिवस असो की 5-6 दिवसामध्ये वासरूच आहे, नुकतंच जन्माला आलेलं आहे, पण काही कारणास्तव गाय नाही राहिली, तर ते वासरू कडबा खाऊन, घास खाऊन, चारा खाऊन जगू शकतं. आजकालचे वासरू सुद्धा तसेच जगतात. फायजी नाही आली का? काही ठिकाणी ऐका, कदाचित ते वासरू जगू शकतं, परंतु गायीने जर वासराला पाजलं नाही ना तर तिच्या अंतःकरणामध्ये ती गाय अशी कासावीस होते की कधी वासरू येईल आणि कधी माझ्या स्तनपान करील. कारण ते जे स्तनपान करण्याचे जे वासरू तिथे त्या ठिकाणी येतं ते दूध असं आटून जातं, तटून जातं. त्या गाईला वाटतं की कधी वासरू माझ्याकडे येईल आणि कधी दूध पान करेल. ही जी आतुरता आहे, ही जी उत्कंठा आहे ती त्या गाईला लागलेली असते. ती गाय म्हणजे आमची विटेवर असणारी विठाई. त्या गाईला पण वाटतं की हे वासरू कधी माझ्याकडे येईल आणि कधी हे दूध पान करेल. त्या गाईला सुद्धा वाटतं, परंतु हे वासरू वारीला जरी गेलं तरी बाहेरूनच चक्कर मारतं आणि बाहेरच्या बाहेरच फिरतं. ते गाईकडे जात सुद्धा नाही. जर गेलं तर गाईला वाटतं निदान ते वर्षातून 2दा तरी माझ्याकडे आलं पाहिजे. की कधी कधी आषाढी आणि कार्तिकीला ते वासरू 2दा तरी माझ्याकडे आलं पाहिजे असं गाईला वाटतं. परंतु ते जर वासरू गाईकडे आलं नाही ना, ती गाय आजी अशी आटून जाते, तटून जाते. तिला काय करावं काही कळत नाही. म्हणून वासराने गाईकडे जाणं हे महत्वाचं आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण सुद्धा भगवंताकडे जाणं महत्वाचं आहे. कारण तो जगाचा मालक आहे, तो जगाचा बाप आहे. कृपा आपल्याला करून घ्यायची आहे, त्याची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग सांगणारे मार्गदर्शक फक्त संत आहे. म्हणून संतांच्या जर आपण मार्गाने गेलो तर आपलं निश्चित कल्याण आहे. संतांचा मार्ग सोडून इतर मार्गाला गेलो तर अधोगती निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल हेच तुकोबराय सांगतात की देवा आता थोडी कृपा करा. आता खूप 11 वाजले, कृपा कदाचित झाली असेल आमच्यावर नर्मदेश्वरांची,
म्हणून या ठिकाणी जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आणि जे काही अयोग्य असेल ते बुद्धीचे दोष समजावे. नातरी बालक कोबडा बोली की वाकुडं विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेबी याने अन चोख पदरात घ्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांनी मला गायनाची मृदंगाची साथ केली त्या संबंध गायक वादक वृंदांना त्रिवार धन्यवाद देते. आणि तुम्ही म्हणाल बाई तुझी एवढ्या वेळची बडबड ऐकली आमचं काय म्हणाल का? तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान असलेल्या शिव तत्वाला त्रिवार वंदन करते आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर